100 रुपयात रजिस्ट्रेशन होणार, परंतु BSUP घरांचे करारनामेच नाहीत. भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी वेधलं लक्ष, विशेष शिबिराची केली मागणी. JNNURM आणि BSUP प्रकल्पात वाटप केलेल्या घरांचे 100 रुपयांमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असला तरी सुमारे 6,000 घरांचा महापालिकेनं ताबा दिला. मात्र महापालिका आणि सदनिकाधारकांबरोबर करारनामे केले नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी महापालिकेनं करारनामे करण्यासाठी विशेष शिबिर घेण्याची मागणी केली आहे. ठाणे महापालिकेनं झोपडपट्टीच्या ठिकाणी इमारती उभारून शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना घरं दिली. महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून काही वर्षांपासून टप्प्याटप्प्यात 6,020 कुटुंबियांना सदनिकांचा ताबा देण्यात आला. मात्र महापालिका आणि संबंधित सदनिकाधारक यांच्यात करारनामे झालेच नाहीत. त्यातच या घरांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुमारे 56,000 ते 1,34,000 रुपये एवढा अधिभार भरावयास लागणार होता. त्याला सदनिकाधारकांचा विरोध होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारनं विशेष निर्णय घेऊन 1% मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत देत केवळ प्रतिदस्त 100 रुपये आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल नारायण पवार यांनी आभार मानले. या प्रश्नांसंदर्भात माजी गटनेते नारायण पवार यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी पुढाकार घेतलाय. त्यावेळी शहरातील केवळ 2 ते 3 इमारती वगळता घरांचे करारनामे झाले नसल्याचं स्पष्ट झाले. मुलामुलींचं शिक्षण, कुटुंबातील लग्न किंवा इतर महत्त्वाच्या कारणांसाठी सदनिका अनामत ठेवून बँकेतून कर्ज मिळू शकते. त्यामुळे या घरांचे करारनाम्यासह रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. सध्या त्यांच्याकडे कोणतीही महत्त्वाची मालमत्तेविषयी कागदपत्र नसल्यामुळे कर्ज मिळत नाही. याकडेही नारायण पवार यांनी लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर JNNURM आणि BSUP प्रकल्पाअंतर्गत ठाणे महापालिकेनं दिलेल्या 6,020 सदनिकांचे करारनामे करण्यासाठी समाज विकास विभागाच्या माध्यमातून विशेष शिबिरं घ्याव्यात अशी मागणी नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.